हे बघा बापरे, चावत नाही ना? नहीं नहीं निकाल देने के बाद नहीं। रस्त्याने जाता जाताना इथे मला मधमाशाचं पोळं दिसलेले आहेत, तर यांनी इथे ना मध विकायला आणलेले आहेत. बघा केवढं मधमाशाचं पोळं काढलेलं आहे आणि ते हे मध आहे. हे बघा ह्याच्यामध्ये पण मधमाशाचं आहे का? हां, कुठून काढलं हे? कुठून काढलं? हां, तेव्हा तिथे होतं बिल्डिंगच्या इथे मधमाशाचं पोळं होतं आणि आता हे बघा विकायला आहे. हात से निकालते क्या? हाँ ये देखो, हे बघा बापरे, चावत नाही ना? नहीं नहीं निकाल देने के बाद नहीं। प्युअर आहे का? प्योर है, ये देखो छत्ते का साथ में है पूरा, ये देखो पूरा रस भरा हुआ है ना। बघा पूर्ण. इसको निचोड़ के देते हैं दबा के, इसमें रस भरा हुआ है। हाँ, तो निचोड़ेंगे तो हनी इसमें से निकलेगा, ये देखो। अरे धीरे धीरे, बाप रे. हाँ. निचोड़ दो, पूरा निचोड़ दो। थोड़ा सा दिखो ना कैसे निकाल के देते हो, मतलब अगर लेना है तो कैसे निकाल के देते हो? अगर इसको देखो निकालेंगे ना ऐसे, हाँ. ऐसे देखो, ऐसे निचोड़ेंगे ना तो इसमें हनी निकलेगा, है ना? अच्छा, ऐसे ये हनी प्योर है ना? हाँ, तो गलनी से है ना छान के बस बोतल में डाल बॉटल में ले. कैसा आहे परी? 500 रुपये किलो है। 500 रुपये किलो आहे. आणि बघा केवढं मधमाशाचं पोळं आणलेलं आहे. ये उसका घर है, इसमें हनी नहीं रहता है, वो जो है ना इसका अच्छा, घर अरे है। काढलेलं आहे का ह्याच्यामध्ये? हाँ, ये उसका घर है, खोला है उसका। बघा हे सगळं काढून ठेवलेलं आहे. तर इथे बघा हे एवढं मध त्यांनी काढलेलं आहे आणि ते हे विकायला आहे 500 रुपये किलोने आणि असे बाटलीत भरून देतात. हे मध आहे बघा, मी आता एकदम ताजं ताजं मध मला त्यांनी दिलंय टेस्ट करायला. घे ना, टेस्ट कर. चांगलं आहे मध. तर बघा असं हे रस्त्यावरती असं घेऊन बसतात. 500 रुपये किलोने आहेत. पण मी ना आजूबाजूला 2-3 ठिकाणी विचारलं की हे मधमाशाचं पोळं काढलं ते म्हणजे खरंच इथून काढलं का? तर ते बोलले की नाही ही लोकं अगोदरच इथे बसलेली होती, कुठून तरी घेऊन आलेत आणि आता हे विकतात आणि अगदी काढून वगैरे दाखवत आहेत आणि आपल्याला देता नाहीत ना ती लोकं, म्हणजे बाटल्या भरून ठेवलेल्या आहेत त्या बाटल्या देतात आणि विकतात ते आणि सांगतात की एकदम प्युअरमध्ये. म्हणजे मी खालताना मला चांगलं लागलं. म्हणजे तुम्ही जेव्हा घेणार ना त्या व्यवस्थित चेक करून घ्या की बाबा खरंच म्हणजे ते बाटलीतलं मध जे आहे ते चांगलं आहे का. काही काही जणांना माहिती असतं मध कसं ओळखायचं ते, कारण का ती लोक आपल्याला टेस्ट करताना वेगळं देतात आणि बाटलीतून वेगळं देतात. त्यामुळे दोन्ही चेक करायचं आहे आणि त्याप्रमाणे घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवलेत बघा, ते असे ना रस्त्यावरती भरपूर ठिकाणी घेऊन बसलेले असतात. मग घेताना थोडीशी काळजी घ्या.